नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल आग्री ट्रेकर्समध्ये। तर मित्रांनो, आज आहे शुक्रवार आणि आज माझ्या सुट्टीचा दिवस। तर मित्रांनो, मी दर शुक्रवारी कुठे ना कुठे जातो फिरायला, पण आज जमलं नाही कारण की प्रथमेशचा पण थोडा इश्यू होता आणि फिरायला जाण्यासाठी फक्त मी आणि आशिषच होतो। तर आम्ही विचार केला की या शुक्रवारी कुठे जाऊ नये, घरीच जरा आराम करतो आज मी। तर आज आराम तर करवत नाही, असं कंटाळा यायला लागला मला, घरात बसलोय तर असं वाटतं कुठेतरी बाहेर जावं, म्हणून आता मी चाललोय सूरजच्या साईटवर। आणि आमच्याकडे काही नवीन पाहुणे आलेले आहेत, तुम्हाला दाखवतो मी थोड्याच वेळात की कोण आलाय आमच्याकडे, ज्यांची लहानपणी पण आम्ही वाट बघायचो। सो तुम्हाला थोड्या वेळात दाखवेनच मी। आणि आता जातो पहिला मी सूरजच्या साईडवर, सूरज तिकडे वेट करतोय माझा। सो भेटतो तुम्हाला पुढे। आणि संध्याकाळी एक स्पेशल काहीतरी आहे, तो पण दाखवेन तुम्हाला। सो व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला संध्याकाळचा जरा एन्जॉय पण समजता येईल। आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सो भेटतो तुम्हाला डायरेक्ट सूरजच्या साईडवर। तर मित्रांनो, आताच येऊन पोहोचलो मी सूरजच्या ऑफिसला। पाठी बघू शकता, सूरजचं ऑफिस आहे। मी आज राईड बघा माझी, आज मी माझी जुनी बाईक घेऊन आलोय। तर बघतो आता सूरज ऑफिसमध्ये काय करतोय ते। ॲक्च्युली लेट झाला मला यायला, कारण मी प्रतीक संजय घरी गेलो, थोडा वेळ तिथं प्रथमेश होता म्हणून। सो थोडा वेळ बसलो त्यांच्यासोबत, वहिनीने पावभाजी बनवली ती खाल्ली। आणि आता भेटतो सूरजला, बघू काय सांगतोय तो पुढचं प्लॅन मला। तर मित्रांनो, हा आहे सूरजचं ऑफिस आणि आता बघूया सूरज काय करतोय। दोन ऑफिसर आहेत भाऊ, काय बोलतो आजचा प्लॅन काय आहे मग? आजचा प्लॅन तर असा काय नाहीये, पण सर्वांसाठी एक खुशखबर आहे। कसली रे? स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक डिक्लेअर झालेला आहे। म्हणजे घरातले लहान मुलं, लेडीज लोक सर्व वाट बघतात, अशा प्रत्येक गावातले वाट बघतात। ती टुर्नामेंट आता लवकरच येणार आहे, मला असं वाटतं फेब्रुवारीमध्ये ती टुर्नामेंट आहे। तर तुम्ही बघू शकता इकडे ट्रॉफी, रामदादांनी तर ओपन मधून ट्रॉफी आणली। फक्त आमचं एकच स्वप्न आहे का सागाव गावामध्ये ही ट्रॉफी आली पाहिजे। चालेल कोणताही प्राइज चालेल, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ कोणताही चालेल, पण फक्त ही ट्रॉफी आली पाहिजे आपल्या सागाव गावामध्ये। तर त्याच्यासाठीच खूप मेहनत चालू आहे। आणि मेहनत म्हणजे साधी सुधी मेहनत नाही, तुम्ही आता आम्ही ना थोड्या वेळात ग्राउंडवर जाऊ, ते बघा तुम्ही आमची मेहनत कशी आहे, पोरं किती मेहनत करतात। तर मी तर नाही गेलं, पण आपला भाऊ बोल जोरावर आहे आणि आमची टीम पण खूप चांगला परफॉर्म करते। सर्व मेहनत आहे ती आता एक ट्रॉफीसाठी जी आहे हिच्यासाठी खूप पोरं मेहनत करणार आहेत। आणि प्रत्येक टेनिस प्लेअरचं तो स्वप्न आहे की ही ट्रॉफी एकदा तरी हातात घेऊन फोटो काढावा आणि आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी, स्वतःसाठी ती ट्रॉफी जिंकावी। आणि मित्रांनो, ती टुर्नामेंट खेळायचा ना म्हणजे खूप मानाची गोष्ट आहे। सो त्याच्यासाठी हा भाऊ आपला लवकरच मेहनत करेल, खूप करशील ना? आपली बाई मेहनत फुल करतोयच आम्ही। मेहनत म्हणजे बघा, एका दोघांनी मेहनत करून होत नाही, 11 जणांनी मेहनत केली पाहिजे तरच ती ट्रॉफी येईल। लास्ट टाइम तुम्ही बघितलं असेल देसाईला पण कसे 11 जणांचा फुल म्हणजे मेहनत होती, सर्व जीव लावून खेळायचे। त्यामुळे ती सागाव संघाला ती गाडी पण आली आणि ट्रॉफी पण आली। अशीच मेहनत करा, अशाच म्हणजे बाईक आणू, रतनबुवाची ट्रॉफी पण आणू। तर तेच सांगेन की मेहनत करा खूप। सागाव संघाची मेहनत आणि बाईक तुला भेटली बाबा। बाईक मला भेटू दे की कोणाला भेटू दे, पण आपल्या गावात येते ना ते मेन इम्पॉर्टंट आहे, गावाचं नाव मोठं होतं म्हणजे। आणि मेन सूरजची बॅटिंग तुम्ही बघालच, मॅचची व्हिडिओ टाकेनच आहे, सूरजची बॅटिंग पण खूप भारी आहे। मध्ये जाता एक आम्ही फर्स्ट चॅम्पियनशिप मारली, त्याच्यात पण 2 बॉल 5 धावांची आवश्यकता असताना सूरजने सिक्सर मारून मॅच जिंकवलेली। तर असं भाई खूप भारी खेळतो तो, पण एवढा भाव कधी आहे ना, स्वतःची बॅट देत नाही मला। तर याची बॅट मी चोरूनच आणणार आहे। देशील का नाही रे तुझी बॅट मला? नाही, माझ्याकडे एकच बॅट आहे, वाटला तर मी आता यावर्षी एक नवीन बॅट घेतले, ती तुला घे, मी तुला गिफ्ट करतो। नको मला नको, बॅट मी कोणालाच देणार, ती तुझी नाही, ती माझी बॅट आहे। ती माझी बॅट आहे ना, म्हणजे त्या बॅट मध्ये माझी बॅटिंग होतेच, कारण मला लकी बॅट आहे आणि माझ्या परफेक्ट म्हणजे हातात बसलेली आहे। आणि नवीन बॉल पण अशी नेते ना, डेंजर मजा येते त्या बॅटने खेळायला, बॅटिंग करायला पण मजा येते। हे बाजूला आपले, यांचं नाव काय तुमचं? मनीष भाई इलेक्ट्रिशियन इंजिनियर आहेत। कोणला पण इलेक्ट्रिशियनचं काम असेल ना यांना सांगा, खूप भारी काम करतात। सागाव मध्ये तर भाई निम्मे बिल्डिंग यांनीच केले असतील ना? सर्व बिल्डिंग यांनी, आपल्या रविकिरण सोसायटी एरिया, भोईरवाडी एरिया पूर्ण यांनीच केलंय, सर्व बिल्डिंग यांनीच केलंय। अख्ख्या डोंबिवलीमध्ये कुठे पण काम असू दे, मनीषला कॉन्टॅक्ट करा बस फक्त। बस, त्याचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देऊ, तिथे जाऊन त्याला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही। स्वतः जाऊया आपण भाऊ ग्राउंडवर लवकर बघू पोरं येतात की नाही आपले। किती वाजले? 3:15 ला निघूया आपण इकडून। ठीक आहे, चला भेट।
भेटतो तुम्हाला ग्राउंडवर. आता बघा तुम्ही मस्ती आमच्या ग्राउंडवर पोरं किती मजा करतात ते. भेटतो तुम्हाला पुढे. तर मित्रांनो, मी तुम्हाला म्हटलं होतं की आपल्याकडे स्पेशल पाहुणे येणार आहेत. तर तेच आलेले आहेत नंदी बैलवाले आणि गेले कित्येक वर्षे हे रेग्युलरली आमच्याकडे येत आहेत. आणि मी हल्ली बघतो मित्रांनो की कित्येक लोक त्यांना बघितलं की दार लावून घेतात. तर असं नका करू. ते पण हिंदू धर्माचंच काम करतात, त्याचं पालन करतात आणि त्यांचं स्वागतसुद्धा जसे आमची आई आता करते तसं तुम्ही पण करा. सो त्यांना पण चांगला वाटेल आणि आपली संस्कृती पण जपली जाईल. सो आता इकडनं जातो मी ग्राउंडवर. भेटतो तुम्हाला पुढे. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं रतन भाऊ आले तर सर्व प्रॅक्टिसची तयारी चालू आहे. बघू शकता आपला ग्रुप मेंबर प्रत्येक बॅटिंग करतोय. पाय त्याच्या बॅटीला बॉल लागेल का नक्की माहिती. आणि तिकडे आहे आपला सुनील भाऊ. सुनील काय नाही, याच्या बॅटीला बॉलच नाही लागत आणि रोशनीला बॉल नाही भेटत. बघू शकता आपला ग्राउंड पण किती भारी वाटतो. एकदम ग्रास आले ग्राउंडवर. तर मस्त मी जातो बॅटिंगला आणि भेटतो तुम्हाला पुढे. आता 3 चेंडू 3 षटकारची गरज. तर मित्रांनो, आता मी तर आउट झालो. आता सुनील भाऊला बॅटिंग करतोय. तर मित्रांनो, आपला अवधूत आलेला इकडं आणि इकडं सूरज आपला बॅटिंग करतोय. फेक 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 फेक. भाई यांची मॅच आता इनिंग खेळून झाले. यांची मस्त आता काय चॅलेंज लावले तुम्ही याला? किती मारू तुला साबॉल? त्यालाच विचारतोय. आमची झाले 5-6 वर्ष मी खेळतोय. ओपन चॅलेंज तुम्ही पण सर्व बघता. याला साबॉल मध्ये तुम्ही सांगा किती मारू. किती मारू? आज किती सांभाळले सांग. आज किती ते जाऊ दे. आता किती मारायचे ते सांग. हा जा. साबॉल मध्ये तुला किती मारू इथं सांगून जा. तू सांग. चॅलेंज लाव. तंदुरीची चॅलेंज लाव. सांग. तू बोलशील तेवढे मार. तंदुरी. तू बोलशील तेवढे मार. तंदुरी. चल एक हा तंदुरी. किती 6 ला? यांनी सांगावं किती मारला. तू सांग. चल मी सांगते सूर्य, तुम्ही साबोलन 2 मारून दाखव. तुला तंदुरी गोचू जरा. याला तो तुला रिटर्न तंदुरी. पण भाई मी शेजारा दोघांची तंदुरी. तुला एक तंगडी देऊ. हा ठीक आहे. हे इथे पब्लिक गाव आहे. पब्लिक गाव आहे सर्व आपले. हा तुला छाती. बाकीचे बाकीचे बोला ना मान. ठीक आहे. नाही तर आपला बॉलर रेडी आहे आणि इथं गावठ्या शेट आपला गावठ्या सॉरी अमोल शेट. आता हे बॉलर रेडी आपले सर्व. बाबा चिन्मय इसका डोका फोड़ दे. डायरेक्ट डोका फोड़. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया. चालतं. सुनील तयार. बॉले शाबाश. वाईट आहे काय यार. पहिलाच बॉल वाईट टाकला तुम्ही. हा तू टाक चल.
भाई पत्रा बजाव पहिलाच सा काय बोलतो पत्रा बजाव शॉट हा काय बघू सर बघू आता किती मोठा मर्द आहे ते एक नंबर भाई अरे अजून एक पत्रा बजाव शॉट सुनील तुला काय बोलायचं तुला 6 मारला 2 बॉलात पहिला 6 एक मारला अजून 4 बॉल बाकी नाही संपलेले नाही अजून 2 मारायचे हा काय बोलतो ठीक आहे बाबा बघू 2 बॉलात 1 6 मारला त्याने अजून एकच मारायचा फक्त 4 बॉलात हा चल बघू चल हा थांब ना बघू ना तू टाक ना चिडू नको रे लगेच असा बाय स्ट्रेट 6 बाबा 3 बॉलात 2 आपल्या 6 बॉलात 2ची मॅच होती 3 बॉलातच 2 मारले तुला मारला ना काय इज्जत आहे की नाही तुझी अरे म्हणजे जरा चल सूर्या प्रॅक्टिस केली तर दम नाही निघाला 3 बॉल तुम्ही डॉट करून दाखवले ना त्याला तर तू जिंकला हा तर 3 बॉलात 1 6 मारून नको देऊ बघू चल सूर्या कमॉन भाई राडा फुल राडा 4 बॉल झाले 3 6 मारले 4 2 बॉल बाकी आहे अजून एक काय माझी इज्जत ठेवतो की नाही नाही मी जाम प्रॅक्टिस केली त्यामुळे थकलोय कारण की मी आताच बॉलिंग सोडलेली आहे तर एनर्जी नाही उद्या भेटा सकाळी पहिला काय मंडीला भेटेल पण ते जाऊ दे तंदुरीचं काय तंदुरी त्यांचं तंदुरी फिक्सच आहे अशाने किती आले किती गेले भाई आपल्यासोबत चॅलेंज लावणार मी टी शर्ट पण नाही घातली आणि शर्ट मध्ये जमत नाही आत मग पहिले चॅलेंज नाही लावायचा ना आता कशाला नाटकं सांगतोय टी शर्ट देऊ टीमचा स्पेशल प्लेअर ओपनिंग प्लेअर चिन्मय पाटील तर भावा आपली तयारी चालली सध्या जय्यत रतन बुवासाठी तर तुला काय वाटतं म्हणजे रतन बुवा बद्दल तू कधी खेळला नाही तर खूप मोठी टुर्नामेंट आहे मी कधी खेळलो नाही स्वप्न असतो प्रत्येक टेनिस प्लेअरचा की रतन बुवा खेळावी माझ्या नशिबात आता आली आहे तर बघू आली म्हणजे काय भाई चिन्मय पाटीलची बॅटिंग तुम्हाला दाखवत होतं प्रॅक्टिसला त्याचा मॅच नाही केलं होतं दाखवेनच किती भारी बॅटिंग करतो चिन्मयचा सो आता हळूहळू एकेकाचा इंटरव्ह्यू घेऊ रतन बुवा बद्दल काय वाटतं प्रत्येकाला ते सांगतोच तुम्हाला सो आता जाऊया नेक्स्ट प्लेअरकडे आपण तर मित्रांनो या तुम्हाला आमच्या टीमच्या मेंबर सोबत भेटवतो हा आपला 3rd नंबरचा बॅट्समन आणि त्याच्या अगोदर ही ओपनिंग पेअर बघा म्हणून त्याला खालीच ठेवले यो फर्स्ट यो सेकंड यो 3rd यो 4th नंबर यो भाई याच्याबद्दल काहीतरी सांग ना 2 शब्द यो भाई कसा spinner आहे ह्यो? स्पिनर बघाल ना तुम्ही यो असतो ना लहान स्पिन करतो यो काही कामात टप्पा नाही सगळा नको ना सांगू लोकांना बाबा काय फर्स्ट टाइम रतन बुवा खेळणार आहेस तू कसं वाटतं तुला आता काय बोलू आता एवढी मोठी टुर्नामेंट आहे सगळ्यात खेळायची असते यावरची चान्स आपल्याला भेटेल अशी आपलं हे आहे काय बोलतो अपेक्षा तर खूप आहे मिलिंद बघू भात्रेंना आता. आपण रिकमेंड हो. करू तुला हो. चान्स भेटावी एक म्हणून नक्कीच. हे बघा ते तिकडे कसे असतंय भाऊ तुला काय बोलायचं आहे बोललो ना नाही परत बोल ना भावा तुझा मनोगत भाई लोकांना ऐकायचं आहे बरं सागावचा केतन मात्रे केतन म्हात्रेचा बिग फॅन आहे भाई तो पण आणि कुठे गेला हा रतम भाई यो मेन याची खूप अपेक्षा आहे काहीतरी भावा बोल तू माझी पण खूप मोठं स्वप्न होतं रतन बुवा खेळायचं पण याचा खूप मोठा स्वप्न होता मला 2 6 नाही मारून द्यायचे पण त्याला 3 मारले नको ना याच्यामध्येच नको हा कॉम्पिटिशन परत होईल मंडेला आम्ही टाकले म्हणून माझं खूप मोठं स्वप्न होतं रतन बुवा खेळायचं कारण की मी सलग 8 ते 9 वर्ष झाले रतन बुवाचे असे टुर्नामेंट बघतोय पहिले नयन सूरज यांच्यासोबत बघायचो आता ते ग्राउंडमध्ये खेळतच होता पण अजून मी खेळत नाही कारण की मी ग्रामीणचा नाही म्हणून पण मला माहिती आहे मी एक भाई ओपन मधून केला तर पण तो एक प्रश्न आहे पण भाई याला इथलाच आणायचं तर रतन बुवा तर साकाची जायचं मी याला ऍज अ बॅट्समन नाही पण ऍज अ बॉलर म्हणून खेळू शकतो ऍज अ फिल्डर म्हणून खेळू शकतो एवढा मला त्याला कॉन्फिडन्स आता मी ट्रेन केले तो माझी इकडे बॅटिंग ना, बघून इकडे बघून ना, आता इकडे सर्कलच्या ना, बाहेर तरी इकडे ना, मरतो. याला सपोर्ट दे जरा याला सपोर्ट दे आता माझी बॅटिंग बघून बघून जरा सर्कलच्या बाहेर तरी मरतो तुम्हाला वाटतं ना बघितलं म्हणजे अजून माझी बॅटिंग प्रॅक्टिस चालू आहे होईल इम्प्रुव्हमेंट कधी पण कधीपासून? 8 वर्ष झाले तू तिने सर्कल तुला वाटतं की नाही मी रतन बुवा खेळेल तुला वाटतं मला वाटतं तू कृष्णा नागपुरी बरोबर ओपनिंगला जाशील तुला काय वाटतं तुम्ही मी खेळू शकतो ना रतन बुवा खेळू शकतो तर 2 माझ्याकडे मत आहे भाई ते जाऊ दे सर्व ठीक आहे. आपण आता तंदुरी खायला जाऊ हा, आपण तंदुरी काढणार 9 वाजता मला पण माहिती
अर्धा काय सांगितलं बाहेरचं नाही खाणार, तर आता काही सांगणार नाही मी असा रोज बोलतो, उद्या कधी येत नाही. असे सागावचे फिटनेस वाले भाई रतन बुवा आले, जरा मनावर घ्या. मनावर हृदयावर सगळीकडे घेतलेला आहे. नाहीतर फुकट गोंद्याला उतरवायला लागेल ओपनिंगला. ये नाही भावा, तू आता बेट हारलेला आहे, आता काय खावतो आम्हाला सांग पटकन. कारण की आज तर भाई शनिवार आहे, शनिवारी आम्ही काय खात नाही. आधीच डिसाईड झालंय तंदुरी खावणार आहे. तंदुरी नको ना भाई, आज एकादशी आहे भाई. हा सॉरी चल एकादशी आहे, तर आज आम्ही सोया चाप खाऊ. चालेल ठीक आहे. आता आम्ही जातो ग्राउंड वरून पटापट. बघा पाठचा क्लायमेट पण जाम भारी आहे, पण इथून लवकर निघतो कारण की आमच्या ग्राउंड वर संध्याकाळ झाली का जाम मच्छर असतात भाई. आता जाऊ पटापट. मला दिसणार नाही. हे बघा आपले डुगडुक पण येते मस्त पैकी. इकडे पण दाखव ना मग. तर भेटू आपण तुम्हाला थोड्याच वेळात. हे बघा भाई मेन मालिकावीर सूरज मालिकावीर उलटा दिसेल तुम्हाला. माझी टोकियो पण यांनी टोकियो कोणतं नाव ठेवलं माहितीये का? तो हॉलिवूड मधले युट्यूबला एक चॅनल आहे, तो रायडर आहे, त्याचं नाव त्याच्या गाडीचं नाव ठेवलंय तुझा. मला नको जामदे भाई यांची अशीच भांडणं चालू राहतील. तर आता जाऊ आपण मस्त आणि भेटतो तुम्हाला डायरेक्ट काहीतरी खायला जाऊ तिकडे. तर मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल आम्ही ग्राउंडमध्ये किती मजा केली. तब्बल 2 तासानंतर आता मी बिल्डिंगच्या खाली होतोय. सुनील आणि सूरजचा वेट करत होतो, पण ते अगोदरच आपल्या प्रत्युष बाबूकडे गेलेत, म्हणजे गोळवलीची ताई आहे तिकडे गेल्यात. कारण की बाबूला बरेच दिवस भेटलो नाही, बाबूला भेटायला चाललोय आता. ते भेटतील आपल्याला पुढे. सो जाऊया आपण तिकडे. आणि तुम्ही बघितलंच असेल का सुनीलने बेट लावलेली सूरजशी. मी त्याला बोललेलो का बेट लावू नको तू हारशील, तरी पण तो गेला आणि बेट लावला. आणि शेवटी आता त्याला पार्टी द्यावी लागेल. सो आता सूरजची आणि सुनीलची पार्टी एन्जॉय करू आपण. भावा पैसे जातील आज तुझे. खायला आलोय भाई बिल तर तुलाच भरायचं, तू हारलाय. बिल मी भरेन ना तुमच्याकडनं पैसे घेऊन. मित्रांनो आता आलो आम्ही मिस्टर प्राजी जवळ. आता इथं खायला घेतोय. भेटतो तुम्हाला पुढे. काहीच तुम्ही ग्राउंडमध्ये बघलाच असेल, कोचून माझी चॅलेंज लागलेली आणि आपल्याला हरवायला बोलल्यावर कोणीशी बसची बात नाही आहे. आणि याने तर माझ्याशी चुकून पण चॅलेंज लावावं नाही. 6 बॉलां फक्त बोला 2 6 मारले. याला किती मारले तू सांग. नाही तू 4 बॉल आणि 3 बॉल. 4 बॉल पण चांगलं लांब पण याला समजायला नको भाई कवरा खात दादा फुकट. तुम्ही त्याला म्हणजे कमेंट करा, नाही तर इंस्टाला मेसेज करा की सूरज दादाचा नाद करू नका. आणि एकदा सॉरी पण बोलायला सांगा. सूर्य तुझ्या 100 हारला बाहेर. आज आपण फॉर्म मध्ये आम्ही आज व्हिडिओ बनवतो भाई. 4 हफ्ते आज बदल लागला आलो पेज नंतर पडत शर्ट घालून आणतो. अजून पब्लिक सांगू अजून तुला काहीतरी सांगू का? मला एक सांग, आमचा जोपासून ग्राउंड तयार झाला ना सागावचा, तिथपासून फक्त यांनी सांगावा की किती वर्ष झालं. 5 वर्ष ना. 7 वर्ष 7 वर्ष 6 वर्ष 6 वर्षात यांनी किती 6 मारले एवढा सांगावं फक्त. सांग. इतना भी सच नाही आज जरा मंडेला परत भेटतो ना, कारण की जर प्रॅक्टिस नव्हती जरा मंडेला बघा. आता ठीक आहे, याला अजून 1 महिन्याला टाइमिंग. 1 महिन्याचा नाही पाहिजे सूरज, मला फक्त मंडेचा पाहिजे. फुल एनर्जी घेऊन तुलाच बॉलिंग टाकायला नको रे. पहिले आपण खाऊ. जसा माझे चायने घातले त्याने आम्हाला मिस्टर प्राणीमध्ये सोयाचाप खावं लागेल. सोयाचाप खावे ना जाऊन द्यायचं काय केलंय. बाहेरचं खायला भेटत नाही याला मम्मीने सांगितलं बाहेरचं खायला पैसे देत नाही. याला बाहेरचं खायला पैसे देत नाही याच्या घरातलं. आम्हाला पहिले मम्मी द्यायची पैसे 10,000 रुपये द्यायचे शालन वडापाव खायला. भाई आम्ही गरीब आहोत, आम्ही असं गरीब आहोत म्हणून आम्ही असं चॅलेंज लावून जिंकू शकता. याची लोकांची बोला नुसती भाषा मारू शकतात. मित्रांनो आमच्या पार्टीचं सामान आलंय भाई. सुनीलची पार्टी खूप एक सोयाच्या सुनीलच्या पहिल्या 6च्या नावाने. असेच चॅलेंज जिंकून असेच खायला ना रास मजा येते. सुनील तुझा तर मोयो झाला रे. एवढा आमचा खाना पब्लिक. चला आता पटापट खाता मस्त आणि भेटता तुम्हाला पुढं. नाही तर हे सर्व खाऊन टाकतील. हे बघा हारले तरी बिचारा किती 5-5 खाल्ले. तुम्ही संपवला मग ते बी आहे.
भाई यावी तर निकाल झोडच घेतलं. दुसरं राऊंड 2 प्लेट तर खाल्ल्या. तंदुरीची या होती पण आज एकादशी म्हणून आम्ही नॉनव्हेज लावू नाही शकत. आज तुम्ही 4 प्लेट मागवल्या. मोये 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 मी जास्त खातोय. बिचारा दुःख मध्ये जास्त खातो. कुकर तिथे प्रकाश सांगत ना. हा ना, आज बघ ना दुःखामध्ये जास्त मला खातो. भरले बोट पण तरी पण मी खातो जबरदस्ती. पैसे दाखवत त्याचं लागणारच ना. तर मित्रांनो आता झालो आम्ही मिस्टर प्राजीच्या इकडनं. बघितलं असेल तुम्ही सुनीलला जाम लुटला आम्ही. बिचाऱ्यांनी चॅलेंज लावला पण त्याचा चॅलेंज फसला आणि एक तंदुरीची बात झाली. म्हणजे एक तंदुरी भेटते आपली जवळजवळ 350 रुपयाला. पण त्याचं बिल किती गेलं दाखव रे जरा. बिल पण ठेवले. हे बघा त्याच्यासाठी बिल ठेवलं त्याचा. बिचाराला 850चा फटका दिला आम्ही आज. म्हणून सांगतो सुनील बाबा चॅलेंज लावू नको आणि मेन सूरजची तर चॅलेंज लावू नको. आता पुढचा चॅलेंज हा माझा असेल सूरजला. सो आता पुढे पण एक व्हिडिओ बनवू आम्ही. ती पण आता दरवेळी आम्ही असे कसे गड किल्ल्यांचे व्हिडिओ बनवतो पण मध्ये मध्ये असे जरा कॉमेडी व्हिडिओ ज्याच्याने तुम्हाला बघायला पण आवडेल थोडासा. म्हणून ही मुद्दाम व्हिडिओ बनवलेली मी. आता गड किल्ले थोडे आमची शुक्रवारी ट्रेकिंग चालूच असते पण मध्ये मध्ये अशा पण थोड्या कॉमेडी व्हिडिओ बनवत जाऊ आम्ही. तर भाऊ काय सांगशील सुनीलला? सुनील मला बोलला वापस का सोमवारी वापस जी अशी चॅलेंज लावणार. तर आता बघूया. तो 2 6चा बोललेला. 6 बॉलमध्ये 2 6 मारायचे आणि त्याला 6 बॉल मी 4 बॉलमध्ये त्याला 3 6 मारले. तर आता बघूया किती 6चं चॅलेंज लावतो. पुढचं चॅलेंज माझं तुला 6 बॉलात एक तरी मारून दाखव मग तुला एक तरी. ठीक आहे चल त्याला पुढच्या व्हिडिओ मध्ये बघू. 6 बॉलमध्ये तुला 3 तर मारेनच पण चल ठीक आहे 2 तर मारून. ठीक आहे बघू आपण. तुमची नेक्स्ट व्हिडिओ दाखवून नेक्स्ट चॅलेंज आमचा असेल. सो भेटूया तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. जय श्री.